तैवानच्या मुद्द्यावरनं चीन आणि अमेरिका आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय। सध्या अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी या तैवानला पोहोचल्या होत्या। आता त्या पुन्हा दक्षिण कोरियाकडे जाण्यासाठी निघालेल्या आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय तैवान एअरपोर्टवरनं। चीन हल्ला करण्याची ही शक्यता व्यक्त केली जाते। पेलोसींनी तैवान सोडल्यावरतीच हा हल्ला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता सगळ्या देशाचं जगाचं लक्ष तैवानकडे लागलेलं आहे। चीन कधीही हल्ला करू शकतं अशी परिस्थिती आहे। सध्या नॅन्सी पेलोसी या चीनच्या तैवानच्या विमानतळावरती आहेत आणि त्या उड्डाण करतात। त्यांचं हे उड्डाण आपण पाहतोय। इथे दृश्य आपण पाहतोय। चीनकडून नाकेबंदी करण्यात आलेली आहे। चीन अमेरिका त्यामुळे पुन्हा आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय आणि पेलोसींचं उड्डाण होताच तैवानवरती हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। चीन हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पेलोसी उड्डाणासाठी सज्ज झालेले आहेत। पेलोसी गेल्यावरती हा हल्ला होऊ शकतो। त्यामुळे आता लक्ष लागलेलं आहे ते तैवानकडे। तैपईची ही हवाई पट्टी आपण पाहतोय, हे विमानतळ आणि इथूनच नॅन्सी पेलोसी आता रवाना होत आहेत आणि त्यांचं उड्डाण झाल्यावरती चीनकडून हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकीकडे चीननं हवाई जलमार्गाद्वारे नाकेबंदी केल्याचं पाहायला मिळालंय। चीनचे फायटर जेट्स तैनात आहेत आणि अशातच पेलोसींचं हे उड्डाण झाल्या तैवानवरती कदाचित हल्ला होऊ शकतो। त्यामुळे आता तैवानकडे लक्ष लागलेलं आहे संपूर्ण जगाचं। चीननं जर हल्ला केला तर अमेरिका त्याला उत्तर देईल असंही पेलोसींकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यामुळे चीन आणि अमेरिका पुन्हा आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय। पेलोसी या दक्षिण कोरियाकडे रवाना होत आहेत। सध्या आता तैवानच्या विमानतळावरती आहेत। त्यांचं उड्डाण होतंय आणि हे उड्डाण झाल्या तैवानवरती चीनकडून हल्ला केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे। पेलोसी गेल्यावर हा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी या तैवानमधनं बाहेर जाण्याचा फक्त अवकाश आणि चीन तैवानवर आक्रमण करण्याची शक्यता आहे। तैवान स्ट्रेटमध्ये सुरू असलेल्या युद्धाभ्यासाचं चीननं समर्थन केलं। हा युद्धाभ्यास अतिशय गरजेचा आहे असंही चीननं म्हटलंय। इकडे दुसरीकडे तैवानही चांगल्याच तयारीत आहे। तैवाननेही आपल्या लष्करी सज्जतेचा एक व्हिडिओ जारी केलाय। आम्ही लढायला उत्सुक नाही, पण लढाई सुरू झाली तर गप्पही बसणार नाही अशी भूमिका तैवाननेही घेतली आहे। अमेरिका ही तैवानच्या पाठीशी असल्याचं पेलोसी आपल्या दौऱ्यात म्हणालेले आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमित भिडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमित, संपूर्ण जगाचं लक्ष आता पुढच्या काही तासांसाठी तैवानकडे लागलेलं असेल, कसं बघायचं याकडे? आता खरंय, पुढचं काही तास अतिशय जगासाठी महत्वाचे आहेत। ते यासाठी की इंडो पॅसिफिक अतिशय अशांत झालेला आहे। नॅन्सी पेलोसी या आता तैवान सोडतायत। आपण ही दृश्य थेट झी24 तासवर बघतोय आणि नॅन्सी पेलोसी या जशा तैवानच्या बाहेर पडतील त्याच वेळी चीन हा तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे अशी सूत्रांची माहिती आहे। अतिशय महत्वाची ही घडामोड असेल कारण तैवानचा घास गिळायला चीन सज्ज आहे। आधीच चीनने तैवानच्या चहूबाजूनी युद्धाभ्यासाला सुरुवात केली आहे। साधारणपणे चीनच्या चहूबाजूंना 6 ठिकाणी चीनने लाईव्ह फायर ड्रिल्स सुरू केलेली आहेत। या लाईव्ह फायर ड्रिल्स मध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा मारा केला जातोय। जवळपास चीनची 20 ते 22 फायटर जेट्स आहेत ती तैवानमध्ये त्यांच्या हवाई हद्दीमध्ये घुसलेली आहेत आणि आता तैवान कोणत्याही क्षणी चीन लक्ष करणार का याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। त्यामुळे आत्ताची हे विमान उडालं, नॅन्सी पेलोसी यांचं हे विमान तैवानच्या बाहेर पडलं की तैवानचं काय होतं याकडे जगाचं लक्ष लागलंय। अमित, अमेरिकेची भूमिका या सगळ्यात महत्वाची ठरणार आहे या पुढच्या काही तासांमध्ये, या पुढच्या काही दिवसात? हो खरंय, अमेरिकेची भूमिका यासाठी महत्वाची आहे कारण आपण जसं नेहमी एक मराठीमध्ये एक म्हण आहे की उंटाच्या पाठीवर शेवटची काडी ठेवण्याचा अवकाश अमेरिका आणि चीन यांच्यामधला जर का आपण या आधीपासूनचा गेल्या 2-3 वर्षांपासूनचा एकमेकांविरोधातल्या कुरघोड्या कारवाया पाहिल्या तर तैवान
ही शेवटची उंटाच्या पाठीवरची काडी आहे असं म्हणायला पाहिजे. कारण आता तैवान कोणत्याही परिस्थितीमध्ये चीनच्या घशात जाऊ द्यायचा नाही अशी अमेरिकेची भूमिका आहे आणि त्यासाठी अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर नौदलाचा ताफा हा इंडो पॅसिफिक मध्ये, त्याचबरोबर फिलिपिन्सच्या समुद्रामध्ये आणि जपानच्या लष्करी तळावर तैनात केलेला आहे. आपल्या सगळ्यांना एक महत्वाची माहिती म्हणजे अमेरिकेची आण्विक एअरक्राफ्ट कॅरियर, तिचं नाव आहे USS रोनाल्ड रिगन, ही सुद्धा तिकडे तैनात आहे. त्याचबरोबर इतरही काही विनाशिका म्हणजे डिस्ट्रॉयर्स अमेरिकेच्या या तैवानच्या चहूबाजूनी उभ्या आहेत. त्याच्यामुळे चीनने कोणतीही एखादं असं पाऊल उचललं, आक्रमक युद्धघोरीचं पाऊल उचललं की अमेरिकेकडून तातडीने उत्तर दिलं जाणार आणि त्याच वेळी अमेरिका आणि चीन हा तैवानच्या निमित्ताने संघर्ष पेटणार, लष्करी युद्ध पेटणार याकडे अशी शक्यता जगात वर्तवली जाते. अमित, इंडो पॅसिफिक हा कायमच अशांत राहिलेला आहे आणि दोन्ही बाजूकडनं चीन असेल किंवा अमेरिकेकडनं सातत्यानं यावरती कब्जा करण्याचा किंवा त्यावरती होल्ड ठेवण्याचा प्रयत्न केला गेल्याचं पाहायला मिळालंय. अशात आता पुन्हा एकदा जर हा वाद पेटला तर चीनकडनं काय भूमिका घेतली जाऊ शकते? चीन आक्रमकरित्या त्याला उत्तर देईल? चीन मोठ्या प्रमाणावर आक्रमकरित्या उत्तर देण्यासाठी सज्ज आहे हे आपल्या सगळ्यांना मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुळात चीनने गेले 25 वर्ष तैवानवर सातत्याने दावे सांगितले पण प्रत्यक्ष कारवाई केली नव्हती. 25 वर्षांपूर्वी चीनने अशाच पद्धतीने तैवानवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. पण चीनने आता मात्र पुन्हा एकदा तैवान पूर्णपणे घशात घालायचाच असा घाट घातलेला आहे. याचं अजून एक कारण तन्मय एक महत्वाचं आहे, कारण जितका व्यापारी दृष्ट्या इंडो पॅसिफिक हा महत्वाचा रिजन समजला जातो तितकंच महत्वाचं म्हणजे आता चीनमध्ये निवडणूक आहेत आणि शी जिनपिंग यांचं पुढचं भवितव्य हे चीनमध्ये कठीण असल्याचं दिसून येत आहे. त्याच्यामुळे एक भावनिकरित्या तैवान ताब्यात घेतल्याचं जे सेंटिमेंट्स असतात ती जिनपिंग यांना जिंकायची आहेत आणि त्यासाठी तैवानचं बाहुलं पुढे करून. आम्ही तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत हेमंत महाजन सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. हेमंतजी, तुम्ही कसं बघता याकडे? चीन अमेरिका पुन्हा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. हो, चीन आणि अमेरिका आमने नक्कीच आलेला आहे आणि एक अशी समजूत झाली होती की जे राष्ट्रपती आहेत अमेरिकेचे, जो बायडन हे एक वीक राष्ट्रपती आहेत आणि ते चीनच्या धमक्यांना घाबरून आपल्या राजनैतिक यांना पाठवणार नाही तैवानमध्ये, पण तसं झालं नाही तरी त्यांना पाठवलं आणि चीन म्हणजे त्याच्या विरुद्ध फारसं काही करू शकलेलं नाहीये. आणि आता अशा बातम्या येत आहेत की तरी त्यांना तैवानला सगळ्या बाजूने घेरलेलं आहे आणि एखाद्या वेळे हे जे पॉलिसीचं जे विमान आहे जे आता तिथून ते परत जाणार आहेत साऊथ कोरियामध्ये, मला वाटतं तर ते थांबवायचा प्रयत्न करतील अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत. परंतु मला असं वाटत नाही जर त्यांनी विमान थांबवलं किंवा त्या विमानाला पाडण्याचा प्रयत्न केला तर एक युद्धाची ती एक ऍक्शन होईल, ऍक्ट होईल आणि मग खरोखरच खरं युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती अशीही निर्माण होऊ शकते. तर त्याच्यामुळे आता कोण पाऊल मागे काढेल हे आपल्याला बघावं लागेल. परंतु पलोसींना तिथेच डांबून ठेवणं किंवा त्यांच्या विमानाला बाहेर न जाऊ देणं किंवा त्यांचं विमान पाडणं असं काही व्हायची शक्यता मला तरी सध्या फार कमी वाटते आहे. बघूया याच्या पुढे काय होतंय ते. हे समजा युद्ध भडकलंच आहे म्हणजे त्याचे परिणाम काय होतील संपूर्ण जगावरती आणि किती घातक ठरेल? युद्ध वगैरे व्हायची शक्यता अजिबात नाही. ज्यावेळेस तुम्ही युद्ध म्हणताय त्यावेळेस आपण पारंपरिक युद्ध म्हणतोय जिथे एअरफोर्स अमेरिकेचं लढेल चीनच्या एअरफोर्सशी, त्याचं नौदल लढेल चीनच्या नौदलाशी आणि सैन्य लढेल चीनच्या सैन्याशी. ती शक्यता फार कमी आहे कारण चीनची खरोखर युद्ध करायची इच्छाशक्ती ही फारच कमी आहे. परंतु जे होईल ते म्हणजे ज्याला आम्ही हायब्रिड वॉर म्हणतो, म्हणजे आर्थिक निर्बंध लावणं, व्यापारामध्ये निर्बंध लावणं, चेन सप्लाय ज्या असतात त्या बंद करणं, म्हणजे ज्याला आम्ही मल्टी डोमेन वॉर म्हणतो, हायब्रिड वॉर म्हणतो किंवा ग्रेझोन वॉरफेअर म्हणतो, तशा प्रकारच्या कारवाई व्हायची शक्यता जास्त आहे आणि त्याला वेग येईल. मात्र खरोखरचं पारंपरिक युद्ध जसं आपण 1971 साली लढलो किंवा 99 साली लढलो तशी व्हायची शक्यता ही फारच कमी आहे. नक्कीच. तर तैवान चीनमध्ये विलीन करण्यावरती जिनपिंगही आग्रही असल्याचं पाहायला मिळालं. धन्यवाद हेमंतजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, झी24 तासशी बोलल्यासाठी. अमित, व्यापाराचा मुद्दा हा प्रामुख्यानं समोर येतोय. अमित भिडे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र चीन का संतापलाय त्याचे काही आपण मुद्दे पाहतोय.
आणि एकीकडे ही दृश्य पाहतोय, नॅन्सी पेलोसी या उड्डाणासाठी रवाना झालेले आहेत. नॅन्सी पेलोसी आता दक्षिण कोरियाला जाणार आहेत. या क्षणाची महत्वाची आणि मोठी बातमी आपण झी24 तासवर पाहतोय. पुढचे काही तास हे अतिशय महत्वाचे असणार आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय ते तैवानकडे. चीनकडून नाकेबंदी करण्यात आलेली आहे. जलमार्ग, हवाई मार्ग रोखून धरण्यात आलेले आहेत आणि अशातच नॅन्सी पेलोसी यांची तैवान भेट आणि आता त्यांचं हे होत असलेलं उड्डाण याकडे लक्ष लागलेलं आहे. कारण नॅन्सी पेलोसी यांनी उड्डाण करताच कदाचित चीन तैवानवरती हल्ला करू शकतं. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय ते तैवानकडे. चीननं तैवानला अक्षरशः चारही बाजूनं घेरलंय. तैवानची नाकेबंदी करण्यात आलेली आहे. नॅन्सी पेलोसी तैवान बाहेर पडल्यावर युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. पेलोसी या बाहेर पडल्यावर चीन हल्ल्याच्या तयारीत आहे. मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानही सज्ज असल्याचं म्हणण्यात येत आहे. चीनला अमेरिकेचंही तसंच प्रत्युत्तर मिळतंय. अमेरिकेची युद्धनौका USS रोनाल्ड रिगन सज्ज करण्यात आलेली आहे. फिलिपिन्सच्या समुद्रात युद्धनौका सज्ज करण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे काही तास हे अतिशय महत्वाचे आहेत संपूर्ण जगासाठी. चीननं तैवानला चारही बाजूनं घेरलंय. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अमित भिडे आपल्या संपर्कात आहेत. अमित, व्यापाराचा मुद्दा आपण मगाशी चर्चा करत असताना प्रामुख्यानं तुम्ही मांडलात. व्यापार रोखला जाऊ शकतो, कोंडी केली जाऊ शकते, निर्बंध आर्थिक लादले जाऊ शकतात या संपूर्ण युद्धात? हो, केवळ या युद्धात नाही तर चीनला पहिल्यापासूनच इंडो पॅसिफिक मधून जो मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो त्यावर नियंत्रण राखायचं आहे. अमेरिकेने आपण सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आपण झी24 तासवर सुद्धा सकाळपासून मांडला होता की आपण जर का त्या भागाचा जर का नकाशा पाहिला तर नकाशामध्ये आपल्या असं लक्षात येईल की तिकडे एक चीनच्या दक्षिणेला तैवानपासून दक्षिण कोरियापर्यंत एक द्वीपसमूह आहे. ह्या सगळ्या द्वीपसमूहांवर हे सगळे जे छोटे देश आहेत ते सगळे अमेरिकेच्या प्रभावाखालचे देश आहेत. त्यामुळे तिकडून जो मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो तो सगळा व्यापार हा त्याच्यावर अमेरिकेचं नियंत्रण असतं आणि अमेरिका आणि त्यांची मित्र राष्ट्र यांचं नियंत्रण असतं. चीनला मुळात ही बाब खटकते. त्यामुळे तैवान ताब्यात घेऊन ही चेन तोडणं हा मूळ उद्देश याच्यामध्ये दिसून येतो बरेच वेळा चीनचा. आणि त्याच्यानंतर तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आता ही जी मगाशी मी जी चेन म्हटली त्याला एक महत्वाचं नाव आहे, तो म्हणजे फिलिपिन्स पासून हा सगळा हे सुरू होतो आणि त्याचं नाव आहे फर्स्ट आयलंड चेन असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे उत्तरेला जपान पासून दक्षिणेला फिलिपिन्स अगदी मलेशिया इंडोनेशिया पर्यंत ही सगळी द्वीपसमूह आहे. तर त्याच्यावर नियंत्रण मिळवायचंय. त्यासाठी मग तिकडे त्यांना हव्या तशा ड्युटीज आकारणं, ते तिकडे काही जे कर आहेत त्याच्यामध्ये सूट देणं न देणं या सगळ्यावर नियंत्रण चीनला हवंय आणि म्हणून तैवान हे त्यासाठी मध्यवर्ती पडतं आणि तैवानवर नियंत्रणाचा हा सगळा चीनचा डाव आहे असं दिसून येतं. तन्मय, अगदी आम्ही तयारीत असल्याचं पण तैवान म्हणताय. तैवानची ही ताकद तोकडी पडेल आणि म्हणूनच अमेरिकेची मदत त्यांना अपेक्षित आहे आणि अमेरिका मग ह्या युद्धात अधिक प्रखरपणे उतरलेली पाहायला मिळेल. हो, खरं आहे तन्मय. आपण जर का असा विचार केला की दोघांची ताकद किती तर मुळातच या दोन्ही म्हणजे चीन आणि तैवान यांची तुलनाच होऊ शकत नाही. कारण चायनाचा अवाढव्य आकार आणि त्याच्या समोर अक्षरशः एका ठिपक्यासारखा असलेला तैवान हे जर का लक्षात घेतलं तर आकारमानाच्या दृष्टीने आर्थिक क्षमतेच्या बाबतीमध्ये आणि लष्करी ताकदीच्या बाबतीमध्ये एकमेकांच्या समोर सुद्धा हे दोन देश म्हणजे तैवान चीनच्या समोर सुद्धा उभं राहू शकत नाहीत. मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो, आकडेवारी थक्क करणारी आहे. आपण जर का आर्मीचा विचार केला तर चीनकडे तब्बल ऍक्टिव्ह आर्मी म्हणजे ही 9,65,000 आहे तर तैवानकडे केवळ 94,000 आर्मी आहे. नौदलाचा जर का आपण विचार केला तर 2,60,000 सैनिकांचं नौदल चीनचं आहे तर तैवानचं ते फक्त 40,000 आहे. एअरफोर्सचा विचार केला तर एअरफोर्स हे 3,95,000 एअरफोर्स आहे चीनचं आणि तैवानचं आहे 35,000. रणगाडे, लढाऊ विमानं, पाणबुड्या, युद्धनौका, तोफा या सगळ्याच बाबतीमध्ये चीन ही तैवानच्या कित्येक योजनं पुढे आहे आणि त्यामुळे अमेरिकेचीच साथ घेऊन तैवानला चीनचा मुकाबला करावा लागेल. अगदी खरं. पण जी वन चायना पॉलिसी आहे त्याचंही उल्लंघन यात झालेलं आहे आणि अमेरिकेनं यातनं काय दाखवून दिलंय? म्हणजे
जो आक्रमकपणा अमेरिकेचा आहे सातत्यानं जो पाहिला जातो, वन चायना पॉलिसीचंही यात उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. हो, वन चायना पॉलिसी ही एक महत्वाची पॉलिसी अमेरिकेने आखली होती. पण वन चायना पॉलिसीचं उल्लंघन जरी झालेलं असलं तरी अमेरिकेला मुळात या क्षेत्रावरचा ताबा त्यांना ठेवायचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तैवानला पूर्णपणे पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी कारण दिलं होतं लोकशाहीचं. कारण आपल्याला जर का ह्याचा थोडासा इतिहास बघायचा झाला तर 1945 मध्ये चीनने तैवानवर ज्या वेळेला कब्जा केला आणि त्याच्यानंतर 1949 मध्ये त्यांच्याकडे ज्या वेळेला सिव्हिल वॉर झालं, सिव्हिल क्रांती झाली, त्यावेळेला चिंग काई शेक आणि माओ त्से-डॉंग यांची फूट झाली आणि माओ त्से-डॉंग यांच्या नेतृत्वाखालच्या कम्युनिस्ट पक्षाने अख्खा चायना ताब्यात घेतला. तर चिंग काई शेक हे त्यावेळेला देश सोडून तैवान या प्रांतामध्ये गेले आणि त्यांनी तैवानचं स्वातंत्र्य जाहीर केलं 1949 मध्ये. आणि त्यावेळेला चिंग काई शेक आणि त्यांची पार्टी कॉमिंगटन पार्टी हे त्याचं नाव आहे, यांनी तैवान हा स्वतंत्र असल्याचं जाहीर करून टाकलं. चीनचा मात्र पहिल्यापासूनच त्याला विरोध होता. अर्थात चीनचं प्राबल्य त्याच वेळेला अमेरिकेने ओळखलेलं होतं, कम्युनिस्ट चीनचं प्राबल्य त्यांनी ओळखलं होतं आणि त्याच्यामुळे लोकशाहीवादी तैवानमध्ये सरकार बसवता येईल असं कारण सांगून अमेरिकेने तैवानमध्ये पहिल्यापासून हस्तक्षेप करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला अमेरिका लोकशाहीच्या नावाखाली अनेकदा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, लोकशाहीच्या नावाखाली तिथला व्यापार, तिथली स्वतःची लष्करी तळ उभारणे यासाठी स्वतःचा प्रेझेन्स ठेवत असते. आणि त्यामुळे इंडो पॅसिफिक मध्ये जपानच्या शेजारी एक मोठ्या देशात आपलं नियंत्रण असणं हे अमेरिकेसाठी फार फलदायी होतं आणि त्यासाठी त्यांनी तैवानचा वापर केला. अर्थात आता तैवान मधल्या नागरिकांचा विचार करायचा झाला तर चीनी आक्रमण रोखण्यासाठी त्यांना अमेरिकेची साथ घ्यावी लागेल या शंका नाही. कारण चीनला तोंड देईल असं आत्ताच्या घडीला तरी महासत्तामध्ये फक्त अमेरिका आहे. खरंय. अमित, या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली तर अँटोनियो गुटेरेस यांचं एक वक्तव्य फार महत्वाचं ठरतंय. त्यांनी जग अणुयुद्धाच्या दिशेनं असं एक वक्तव्य केलेलं आहे. कसं बघायचं याकडे? कारण आपण नुकतंच पाहिलं की रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये कसं युक्रेन बेचिराग झालं, सगळ्यांनी पाहिलं, सगळ्या जगाने पाहिलं. खरंय खरंय, हे अगदी खरंय. जग आण्विक युद्धाच्या दिशेने चाललेलं आहे असं म्हणता येईल. कारण दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या दोन्ही ज्या फौजा आहेत, हे जे दोन्ही देश आहेत, ज्या दोन्ही महासत्ता आहेत, अमेरिका आणि चीन, हे दोघंही आण्विक सत्ता आहेत, आण्विक महासत्ता आहेत. दोघांकडेही मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्र आहेत. अमेरिकेने जगामध्ये एकदा अण्वस्त्राचा वापर कसा करायचा हे सुद्धा जगाला अगदी दाखवून दिलेलं. अमित, नक्कीच तुमच्याकडे अधिक माहिती घेण्यासाठी येऊ तुर्तास. धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे